त्याला विदर्भात रिफायनरी यावी माझी सातत्याने मागणी आहे. इथेच या ना वरती त्याचं 1-2 मिनिटं यांच्यासाठी गर्दी लागणार तिथे येणार नाही. थँक्यू. मागच्या एका बैठकीमध्ये मी जेव्हा आमच्या उद्योग भवनमध्ये उद्योजकांची बैठक घेतली होती त्यावेळेला उद्योजकांच्या चर्चेतून काही मिहान संबंधीचे प्रश्न आले होते. परंतु तेव्हा मिहानचे मी असंच बोलतो समजून घ्या जरा. तेव्हा मिहानच्या संबंधीचे प्रश्न होते त्याच्यासाठी मिहानचे अधिकारी मात्र त्या बैठकीला अर्थातच नव्हते कारण ती उद्योग विभागाची बैठक होती. म्हणून मी त्या उद्योजकांना सांगितलं होतं की मी मिहानमध्ये येऊन प्रत्यक्ष बैठक घेईन. त्याप्रमाणे आज घेतली. इथे येण्यापूर्वी मी माननीय मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शनसुद्धा घेतलं आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की आपण जरूर बैठक घेऊन त्यांचे काही विषय असतील ते समजून घ्या आणि माझ्याशी चर्चा करा, आपण त्या प्रश्नांमध्ये लक्ष घालू. तर ते जे सगळे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये काही पायाभूत सुविधा सुधारण्याचे प्रश्न आहेत, रस्ते वगैरे. आणि दुसरं एक महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या विजेच्या दरांबद्दल आहे. अर्थात मिहानमध्ये हे इतर क्षेत्रांपेक्षा विजेचे दर हे कमी आहेत, पण तरीसुद्धा इतर राज्यांच्या तुलनेत उद्योजकांना ते जास्त वाटतात. म्हणून त्यांची ती मागणी आहे की विजेचे दर अजूनही कमी केले पाहिजेत. अर्थात हा प्रश्न इतर खात्यांशी आणि राज्य सरकारशी संबंधित असल्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणीन आणि ह्या प्रश्नावर आपल्याला तोडगा काढला पाहिजे याचा अवश्य आग्रह धरणार आहे. या गोष्टी झाल्यानंतर मी आमच्या उद्योग विभागाची सुद्धा आपल्याला माहिती देऊ इच्छितो की वेगवेगळ्या उद्योगांच्या ज्या आमच्या MIDCशी संबंधित अडचणी आहेत त्या आम्ही समजून घेऊन सोडवत आहोत. त्यामुळे बुटीबुरी क्षेत्र, हिंगणा क्षेत्र याच्यामधल्या अनेक अडचणीसाठी आम्ही त्यांना मदत करतो आहोत. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर नवीन उद्योग इकडे यावेत यासाठी राज्य शासनाने जे प्रयत्न केलेले आहेत तर त्या बाबतीत बोलायचं झालं तर हे मला सांगितलं पाहिजे की कोरोनाच्या अत्यंत खडतर अशा काळात म्हणजे पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी लाट आली, परंतु त्या सगळ्या परिस्थितीतसुद्धा महाराष्ट्राने जवळजवळ 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आकर्षित करण्यात यश मिळवलं. आणि ते सर्व जिल्ह्यांमध्ये अर्थातच राज्याच्या विदर्भातसुद्धा त्यातले पुष्कळसे उद्योग येत आहेत. आणि त्या बाबतीत महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही अशी परिस्थिती आहे. तर नागपूर आणि अमरावती असे 2 आपले जे विभाग आहेत महसूल विभाग त्याच्यामध्ये आम्ही ह्या 2 वर्षात 445 हेक्टर जमिनींचं उद्योगांना वाटप केलेलं आहे. आणि ते वाटप केलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी उद्योगांनी आता कारखाने उभारायला सुरुवात केली आहे. आणि त्यामुळे त्यांची एकंदर गुंतवणूक ही 10,000 कोटी रुपयांची आहे. ह्या MIDC क्षेत्रात ज्यांचं वाटप केलेलं आहे. आणि जवळजवळ 11 उद्योग असे आहेत की ज्यांची स्वतःची प्रत्येकी गुंतवणूक 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. असे मोठे उद्योगही ह्याच्यामध्ये जवळजवळ 11 आलेले आहेत. तर हे सगळं होत असताना काही चांगल्या मोठ्या जे प्रसिद्ध ब्रँड आहेत त्यांनीसुद्धा ह्या आपल्या क्षेत्रामध्ये नागपूर आणि अमरावती डिव्हिजनमध्ये उद्योग उभारायची तयारी दाखवली आहे. त्यासाठी करार केलेले आहेत. एक वितारा नावाचा ऑस्ट्रेलियन ग्रुप आहे आणि त्यांनी यवतमाळजवळ ऊर्जा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमच्यावर करार केलेला आहे. आणि फार चांगला उद्योग तिथे येत आहे. विटारा ग्रुप ऑस्ट्रेलिया, त्याचबरोबर महिंद्रा कंपनी, नंतर आपल्याला सर्वांना माहीत असलेले वैद्यनाथ, हल्दीराम यांनीसुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे उद्योग वाढ त्यांची होत आहे. त्यामुळे ह्या भागातल्या लोकांना किंवा युवक युवतींना रोजगाराच्या जास्त संधी मिळाव्यात
हा आमचा प्रमुख उद्देश आहे आणि अशा उद्योगवाढीमुळे थेट त्यांच्याकडे जे काही डायरेक्ट एम्प्लॉयमेंट म्हणतो किंवा प्रत्यक्ष रोजगार हे तर होतीलच, परंतु अप्रत्यक्षरित्या सुद्धा ह्या मोठ्या उद्योगांना माल सप्लाय करणारे जे पुरवठादार आहेत, जे त्यांना वाहतूक पुरवतात किंवा इतरही सेवा पुरवतात, अशामुळे अप्रत्यक्ष रोजगारसुद्धा खूप मोठ्या संख्येने तयार होत असतो. त्यामुळे या भागामध्ये रोजगाराच्या संधी चांगल्या उपलब्ध होतील. आपला समृद्धी महामार्ग जो होतो आहे आणि त्याचा पहिला टप्पा आता काही महिन्यातच सुरू होणार आहे, तेव्हा ह्या समृद्धी महामार्गाच्या बाजूने काही औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचं धोरण आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही दोन महामंडळ एकत्र आलेली आहेत आणि दोघांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी एक दौरा करून हे जे 10 जिल्हे आहेत समृद्धी महामार्ग ज्याच्यातून जातो त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र ही विकसित करण्याचा एक आराखडा तैयार केलेला है। नीति जो है वो कब तक आ सकता है? महाराष्ट्र की खनन नीति है, उसमें कुछ अभी जो नए कानून में सुधार आए हैं उसके तहत कुछ बदलाव करने के कार्य शुरू है, काम शुरू है, अभी वो जल्दी हम अनाउंस करेंगे। सर, एमआयडीसीच्या बैठकीमध्ये आज कोणते विषय नेमके काही त्यांचे असे विषय होते जे मी बोललो की त्यांचं एक आहे पॉवर टॅरिफचा विषय आहे की त्यांना जे विजेचे दर आहेत ते इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी पाहिजे किंवा त्यावेळेला जे मिहानची सुरुवात झाली होती त्या काळामध्ये जी घोषणा झाली होती तसे ते दर असावेत अशी त्यांची मागणी आहे। अर्थात हा विषय असे होते जे त्यावेळेला त्यांनी जर सुरू करू शकले नाही उद्योग आणि आता जर ते पुढे आले तर त्यांच्याकडनं एमआयडीसी डिमांड आहे की त्यांनी ते फाईनच्या रूपात त्यांनी मोठी रक्कम भरावी आहेत, त्यांचे विषय आहेतच आणि म्हणूनच मिहानचा विषय हा आमचा जसे त्यांचे काही प्रश्न हे त्या कंपनीशी एमआयडीसीशी आहे, त्यामुळे मी त्या बाबतीत त्यांच्या बोर्डाचे जे अध्यक्ष म्हणून माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांचे MD आहेत त्यांच्याशी बोलणार आहे आणि दुसरा विषय हे विजेचे विषय आहेत ते माननीय ऊर्जा मंत्र्यांशी मी चर्चा करणार। परंतु ह्या मंडळींना काय दिलासा देता येईल याबद्दल निश्चितच आमचं एकमत आहे। सर, राज्यामध्ये जे पॉवर शॉर्टेज आहे आता त्याचा उद्योगावर काही परिणाम होतोय का? होत असेल तर किती प्रमाणात होतोय? आता तरी सध्या माझ्याकडे कोणत्याही उद्योगाने आम्हाला पॉवर कमी मिळते किंवा मिळण्याची शक्यता आहे अशी भीती व्यक्त केलेली नाही। उद्योगांना पुरेशी पॉवर मिळत आहे, तर त्यामुळे आमच्याकडे कोणतीही अशा तक्रारी आता नाही आहेत। सर, रिफायनिंग संदर्भात इतर मंत्री किंवा आमदार खासदार बोलत नाही, तुम्हाला एकटाच कळवळा आहे का विदर्भाचा? बाकीच्या नाही असं दिसतं। नाही बघा, कळवळा आता तुमाने साहेब असतील, अशोक नेते असतील, ह्या सर्वांनी ही विदर्भात रिफायनरी व्हावी यासाठी सकारात्मकच आणि भूमिका घेतली आहे। लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये देखील या संदर्भाची मागणी इथच्या लोकप्रतिनिधींनी केली आहे। होईल कुठे हे सांगा, या संदर्भामध्ये कुठे होऊ शकतं? काही तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता पंतप्रधानांना भेटणार तुम्ही कुठलं आयडेंटिफिकेशन केलंय तुम्ही? गडचिरोली असेल, नागपूर, कोटीचा प्रोजेक्ट आहे हा? 1,000 नाही, हा 4 लाख कोटीचा प्रोजेक्ट आहे। याच्यामध्ये 14,000 हेक्टर जागा पाहिजे आहे आणि म्हणून तज्ज्ञ समितीने या संदर्भातली पुढील कारवाई करावी। आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये देखील निम्ससाठी 13,000 हेक्टरची अधिग्रहणाची सूचना सरकारने केली आहे। पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आपल्या इथे गोसीखुर्दमध्ये आहे आणि म्हणून मी काही याचा तज्ज्ञ नाही, एक तज्ज्ञ समिती गठीत राज्य सरकारने करावी जी या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई आणि लोकेशन सुचवण्यासाठी मदत करेल। सर, कोई बेसिक रिसर्च हुआ है कि फंडामेंटल अपना वायबिलिटी ऑफ द रिफाइनरी? नहीं, वायबिलिटी ऑफ द रिफाइनरी, उसकी सस्टेनेबिलिटी और इसके बारे में विदर्भ इकोनॉमिक डेवलपमेंट काउंसिल ने, मराठे साहब ने जो कि रिलायंस हजीरा प्रोजेक्ट के इंचार्ज थे, इन्होंने बहुत ही पॉजिटिव रिपोर्ट दिया है। ये स्टेट गवर्नमेंट को दिया है, किसको दिया? स्टेट गवर्नमेंट को देने के संदर्भ में आज ऊपर जो VIA की मीटिंग है उसमें वो देने की कोशिश कर रहे हैं। यस, धन्यवाद, थँक्यू। की हे केंद्र सरकारच्या पेट्रोलियम डिपार्टमेंट आणि आरामको जो गुंतवणूक करते त्यांना म्हणून ठरवायचं आहे। आपण वारंवार राज्य सरकारकडे मागणी करताय, ते म्हणाले की आम्ही याच्यामध्ये स्थान निश्चितीसाठी आम्ही पार्टीच नाही आहोत, तर आपली मागणी चुकीच्या ठिकाणी होत आहे। नाही, शर्त शेवटी जी जागेची निवड आहे ही राज्य सरकारला करायची आहे
आणि म्हणून एक तज्ज्ञ समिती राज्य सरकारने गठीत करावी जी विदर्भात या संदर्भाचं लोकेशन निश्चिती करण्यासाठी मदत करेल. ते नेमकं याचं उलटा म्हणाले की राज्य सरकारला स्थान निश्चित नाही करायचं. राज्य सरकारला फक्त सोयीसुविधा उपलब्ध करून नाही नक्की जर करायची असेल तर माझं त्याच्या समोर जाऊन मागणी ही आहे की सौदी अरामको जर नसेल तर केंद्रीय सरकारच्या अधिपत्याखाली असलेले जे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, मग त्याच्यामध्ये इंडियन ऑइल असेल, हिंदुस्तान पेट्रोलियम असेल, यांच्या माध्यमातून तरी विदर्भामध्ये रिफायनरी, इनलँड रिफायनरी यावी, ही माझी आजची त्यांची मागणी आहे. केंद्राला आपण या संदर्भात पत्र दिलं आहे का? केंद्र सरकारला या संदर्भात पत्र दिलं आहे? नाही मी धर्मेंद्र प्रधान जेव्हा होते त्यांना ह्या संदर्भातलं आम्ही पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स इथे यावा या दृष्टीने देखील त्यांच्याकडे संपूर्ण विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या माध्यमातून पत्रव्यवहार झाला. आता ते त्या खात्याचे मंत्री नाही आहे. अपेक्षा हीच आहे की जे काही खासदार, लोकप्रतिनिधी, सन्मान्य गडकरी साहेब जे केंद्रामध्ये विदर्भाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी प्रयत्न करून रिफायनरी विदर्भात आणावी. त्याने केंद्र सरकारला लवकरच मी पंतप्रधान मोदी साहेबांना या संदर्भात पत्रव्यवहार करणार आहे आणि ह्या विदर्भामध्ये विकासाच्या दृष्टीने रिफायनरी किती महत्त्वाची आहे ते पटवून देण्याकरता मी मोदी साहेबांना भेटण्यास देखील इच्छुक आहे. गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं, त्याबाबत सरकार काही विचार करतोय का? हो, माननीय नितीन गडकरी यांचं पत्र हे नक्कीच आलेलं आहे आणि शासन त्यासाठी म्हणजे जे वेगवेगळे पर्याय आहेत त्यासाठी शेवटी हा कसा आहे, हा जो उपक्रम आहे त्यासाठी राज्य सरकार हे त्यांच्या त्या उद्योगाला आवश्यक असलेल्या सुविधा देणार, जमीन असेल, पायाभूत सुविधा असतील, ह्या देणारं काम देण्याचं काम हे राज्य सरकार करणार. परंतु त्यामध्ये गुंतवणूकदार ही एक परदेशी कंपनी आहे, अरामको नावाची, सौदी अरेबियाची कंपनी, त्यांची गुंतवणूक आहे आणि ह्या प्रकल्पाचे जे प्रायोजक आहेत किंवा तो प्रमोट करणार केंद्र सरकार आहे, आपलं पेट्रोलियम विभाग जो आहे ते करणार आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून अंतिमतः जो निर्णय हा एकटं राज्य शासन घेऊ शकत नाही, तो निर्णय हा केंद्र सरकारच्या आणि गुंतवणूकदारांच्या एकत्र बैठकीतूनच होईल. त्यांनी आम्हाला अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरच स्थळ निश्चिती करण्यासाठी आमची कमिटी पाठवणार आहोत. त्या आम्ही आता प्रतीक्षा करतोय की केंद्र सरकारकडून रिफायनरीच्या स्थळासाठी जी काही समिती पाठवली जाणार आहे तिची आम्हाला प्रतीक्षा आहे. सर अरामको को विदर्भ में ऐसा ऑल्टरनेट साइट है, ऐसा बताया गया है क्या? नहीं, हमारे पास जो जानकारी है वो सब उनके यहाँ दी है. अच्छा, हाँ, लेकिन अरामको के साथ हमारी कोई चर्चा डायरेक्ट स्टेट गवर्नमेंट की नहीं होती है, वो केंद्र सरकार के पास. मतलब आर दे अवेयर दैट विदर्भ कैन आल्सो बी एन ऑल्टरनेट साइट? they might be aware. अभी जैसे आप बोल रहे थे कि कोरोना काल में काफी अच्छा इन्वेस्टमेंट आया, लगभग 3 लाख करोड़. आप विदर्भ की बात करें तो सिर्फ 10,000 करोड़. ये MIDC की बात मैंने भी जो बात जानकारी दी मैंने, MIDC के बाहर भी है ना. MIDC को क्षेत्र छोड़ के, जैसे वो वितारा का है ऑस्ट्रेलियन, वो MIDC एरिया नहीं है, वो यवतमाल में जो लिया है वो उनके प्राइवेट लैंड वो एक्वायर करके टोटल कितना इन्वेस्टमेंट होगा अगर विदर्भ की बात करो? 10,000 करोड़ छोड़. मैं ये जानकारी दे दूंगा आपको. और सर संदर्भात हाँ, खनन नीति बहुत सालों से अटका हुआ है, 2-3 सालों से आपके पास. विदर्भ को लेकर वो काफी इम्पोर्टेंट है जी. अभी केंद्र सरकार ने उसके कुछ जो नियम है वो हमको उनकी जानकारी दी है कि किस तरह से उनका आवंटन हो सकता है. और उसके लिए एक जो उन्होंने गाइडलाइन दी है वो ये है कि सारे इसके लाइसेंसेस है वो नीलाम के द्वारा ही ट्रांसपेरेंट पद्धति से ही दे सकते हैं. वो वैसा उसका अमल हो रहा है. खास बातें जो है उसके लिए जो चैलेंज है वो है हमारे फॉरेस्ट, और फॉरेस्ट के ध्यान देते हुए ये सरकार जो है वो निसर्ग की रक्षा भी उतनी महत्व की मानती है जितना विकास. इसलिए वो फॉरेस्ट क्लियरेंस लेना, EC यानी एनवायरनमेंट क्लियरेंस लेना, ये उस
जो लाइसेंसी है उनकी जिम्मेदारी होती है, उनको वो कंडीशन से लाइसेंस दिया जाता है, तो उसमें उनको वहाँ दिल्ली में जाकर के केंद्र सरकार डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट का NOC लेके आने में समय लगता है. सर कब तक बन जाएंगे सर? नागपूर एक विदर्भाचे एक जरा त्या काय विचारता, आरामको अहो थांबा जरा, त्या विचारतायत भगिनी, मी उत्तर देतो मग तुमच्या प्रश्नाला. बरेच वर्ष लागलेलं आहे की मिहानमध्ये इंडस्ट्रीज यायला खूप कालावधी जातोय आणि आता तुम्ही म्हणजे याच्यावरती करार केलाय, तर ह्या इंडस्ट्रीज म्हणजे कधीपर्यंत तयार होतील इथेच्या? आतापर्यंत बऱ्यापैकी इंडस्ट्रीज आलेल्या आहेत. IT च्या क्षेत्रात, मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात अनेक येत आहेत आणि त्यांचे काम सुरू झालेलं आहे. उर्वरित क्षेत्र आहे ते सुद्धा भरून जावं आणि जास्त उद्योग यावेत यासाठी आता सगळे प्रयत्न चालू आहेत. मागचा काही काळ कसा कठीण गेला आपल्याला माहिती आहे, परंतु आता आम्ही अगदी वेगाने काही इव्हेंटसुद्धा आयोजित करतो आहोत. त्या मिहानसाठी सुद्धा एखादा उद्योग वाढीचं प्रमोशन करणारा एखादा कार्यक्रम असा मोठा होईल. लवकरच नागपूरमध्ये आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र किंवा ॲडव्हान्टेज विदर्भ अशा धर्तीचा एक मोठा कार्यक्रम करून इकडची उद्योग वाढ कशी होईल ह्या सगळ्या क्षेत्राची आणि त्याचबरोबर मिहानची याच्यासाठी एक आयोजन करणार आहोत. म्हणजे रत्नागिरीकडे जास्त आहे असं काही कम्युनिकेशन झालं आहे की विदर्भ नकोच म्हणून? नाही, असं काही नाही, परंतु मी असं म्हटलं की हा उद्योग जो येतो आहे हा महाराष्ट्र सरकारने स्थापन करत. महाराष्ट्र हा उद्योगासाठी निवडलेलं स्थान आहे आणि त्यामुळे त्यांना त्याची जे गरजेच्या गोष्टी आहेत, जमीन देणं, बाकीच्या इतर काही सुविधा, पायाभूत सुविधा देणं, हे काम आमचं आहे. त्यांनी पहिली निवड केलेली आहे ती समुद्र किनाऱ्याची, कारण ते या आरामको कंपनीची तशी अपेक्षा आहे की त्यांना किनाऱ्यावर करायचं आहे आणि ह्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय हे गुंतवणूकदार म्हणून आरामको कंपनी आणि पेट्रोलियम डिपार्टमेंट म्हणजे भारत सरकार हे करणार. Sir, I'll ask my question again. Sir, I'll just repeat it. I mean, has the Maharashtra government suggested to the center, not to the Aramco as you said, but even to the center that there can be an alternate land? It would be discussed when their committee would visit Maharashtra for selection of sites. They are expected. They have assured us. This is the correspondence between Government of India and Maharashtra सरकार कि हमारी एक समिति यहाँ भेज रहे हैं. जैसी वो समिति आती है उस पर स्थान निश्चिति, लोकेशन फाइनलाइजेशन की चर्चा हो जाएगी. उसमें हम जो सारी बातें हैं वो उनके सामने रखेंगे, सारी बातें उनके सामने रखेंगे. सर, विदर्भ से आपको किसने अप्रोच किया कि अबाउट देयर इज एन अल्टरनेट लैंड करके? सरकार, स्टेट गवर्नमेंट, गडकरी साहब का पत्र है. सर्व पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत. मी आज नागपूरमध्ये आल्यानंतर IIM नागपूर या संस्थेला भेट दिली आणि त्यानंतर मिहान क्षेत्राला भेट देऊन त्या ठिकाणी सुद्धा एक बैठक घेतली. सर्वप्रथम सांगायचं तर काही दिवसापूर्वी IIM नागपूर यांनी माझ्यासमोर एक दूरदृश्य प्रणालीद्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेऊन काही विषयांवर चर्चा केली होती आणि त्यानंतर मला त्यांनी संचालकांनी निमंत्रण दिलं होतं की आपण भेट द्यावी. त्याप्रमाणे मी आज भेट देण्यासाठी आलो आणि त्या संस्थेचं सर्व जे संकुल आहे ते फिरून पाहिलं. त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत काही विषयही त्यांनी मांडले आणि त्याप्रमाणे आता हे IIM हे देशातील एक अग्रगण्य अशा प्रकारचं केंद्र होईल याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. त्यांची एक गरज आहे की अजूनही त्यांना त्या बाजूच्या क्षेत्रामध्ये 60 एकर जमिनीची दुसऱ्या टप्प्यासाठी गरज आहे. ती मी समजून घेतली. अर्थात ह्या मिहान संस्थेच्या क्षेत्रात ते असल्यामुळे त्या संचालक मंडळासमोर हा विषय नेऊन तो मंजूर करून घेण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्री हे मिहानचे अध्यक्ष असल्यामुळे मी आता जेव्हा
माझा अहवाल देण्यासाठीच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, त्यावेळेला त्यांना विनंती करणार आहे की IIM नागपूरसाठी जी गरज आहे ती ताबडतोब पूर्ण करावी. यानंतर मागील एका माझ्या उद्योगांसमूहाच्या बैठकीत जरा सर चांगलं माहिती द्या ना, वर मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळं त्या जिल्ह्यांमध्ये जी कृषी उत्पादनं आहेत, शेतीवर आधारित अशा प्रकारचे जे काही उद्योग येऊ शकतात त्यांना खूप मोठा वाव ह्या जिल्ह्यांमध्ये असल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये जो शेतमाल तयार होतो त्याला अधिक चांगला दर मिळेल, त्याच्यावर प्रक्रिया करणारे कारखाने येतील, त्याचा व्यापार वाढेल आणि त्याचा फायदा अंतिमतः आपल्या शेतकऱ्यांनाच होईल. त्यामुळे हे एक क्षेत्र आम्ही डोळ्यासमोर घेतलेलं आहे. त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या विकासाचे जे प्रश्न आहेत ते इतर खात्यांच्या सहकार्यानं आमचा उद्योग विभाग हे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्या माध्यमातून ही माहिती लोकांना व्हावी हा उद्देश आहे. आणि आता या आपल्या पत्रपरिषदेनंतर विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा एक कार्यक्रम आहे आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे, तोही मी त्या ठिकाणी उपस्थित राहून जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांचा बहुमान करणार आहे. धन्यवाद. मागील तुम्हाला तुमच्याच एका महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना स्मरणपत्र द्यावं लागलं रिफायनरीसाठी, तो मुद्दा ते विसरले का? कारण की विसरले तेव्हा स्मरणपत्र दिलं जातं, आठवणीचं पत्र. नाही, सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 5-6 वर्षापासून सातत्याने ही रिफायनरी विदर्भात व्हावी यासाठी प्रयत्न मी करतो आहे. तेव्हाचे मुख्यमंत्री असतील किंवा आजचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, यांनी देखील सकारात्मक भूमिका विदर्भामध्ये रिफायनरी व्हावी या संदर्भात दिली आहे. आज देखील मी सन्माननीय सुभाषजी देसाई उद्योगमंत्र्यांना हेच पत्र दिलं की विदर्भ सर्वदृष्ट्या रिफायनरीसाठी तयार आहे आणि म्हणून एक तज्ज्ञ समिती सरकारने तात्काळ गठीत करावी, ज्याच्या माध्यमातून विदर्भातील विशिष्ट ठिकाण ज्या ठिकाणी ही रिफायनरी येऊ शकते याची निवड ती करेल. आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार हे विदर्भाच्या विकासाच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे आणि म्हणून ही रिफायनरी विदर्भात आणण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार केंद्र सरकारला नक्कीच प्रस्तावित करेल. आणि जी नाणारची रिफायनरी जी सौदी आरामको ह्या कंपनीच्या माध्यमातून होणार होती, ती जर होत नसेल तर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जे केंद्रीय सरकारच्या अखत्यारीत येतात त्याच्या माध्यमातून इनलँड रिफायनरी ही विदर्भात यावी या दृष्टीने देखील प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवावी अशी मी मागणी सन्माननीय देसाई साहेबांना केली आहे.